कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. सच्चर समितीचा अहवाल. रिटायर्ड हायकोर्ट जज राजिंदर सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली गेली 2005 साली. सच्चर आयोग कॉमन लोकांसाठी, सर्वसाधारण सर्व माणसांसाठी मराठीमधून मुद्दाम हा व्हिडिओ करतोय मी. काँग्रेस गव्हर्नमेंट अल्पसंख्याकांना नेहमीच झुकतं माप देत आली आणि मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं की अल्पसंख्याक याची व्याख्या आता बदलली पाहिजे ना. जी व्याख्या 1950 पासून चालू आहे ती आज 2023-24 या कालावधीत लागू होऊ शकते का? स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ज्यांची लोकसंख्या 3 कोटी होती, साधारण 3 ते 3.5 कोट धरा, डोंट गो एक्झॅक्टली, आज जर ती 25 ते 30 कोटपर्यंत पोहोचलेली असेल आणि जर इतर धर्मीय जैन, बौद्ध, शीख, पारशी हा समाज खरोखर अल्पसंख्याक आहे असं जर 7वी-8वीतला मुलगासुद्धा सांगू शकत असेल, तर मग सध्याच्या अल्पसंख्याकांची व्याख्या बदलणं गरजेचं आहे की नाही? नक्कीच गरजेचं आहे. सच्चर आयोग काय काय त्याच्यामध्ये तरतुदी आहेत, घातक तरतुदी आहेत, घातक. आणि सतत याचा विरोध होत राहिला आपल्या विरोधी पक्षाकडून त्या काळच्या, म्हणून तो आजपर्यंत पूर्णरित्या लागू नाही झाला. काही प्रमाणात लागू झालेल्याच आहेत, त्या तरतुदी ऑलरेडी आहेतच आहेत. अल्पसंख्याक आयोगाची स्थापना, 14 वर्षापर्यंतच्या शिक्षणाला खूप मोठी मदत, नंतर मग स्कॉलरशिप्स, पोस्ट ग्रॅज्युएशनला पण स्कॉलरशिप, मदरसाला भरपूर अनुदान, मग मास्टरवरती बोगस विद्यार्थी का असेनात, वर्षानुवर्ष मलाई चाटली आहे लोकांनी. आत्ता आदरणीय योगी आदित्यनाथजींनी जेव्हा हा कडक सर्वे केला तेव्हा कितीतरी लाखो विद्यार्थी बोगस निघाले. म्हणजे वर्षानुवर्ष 35 ते 40 वर्ष बोगस वार्षिक अनुदान कोणाच्या घशात जात होतं सांगावं लागेल हे. अरे तुम्ही सरकार चालवलीत, 60-60 वर्ष तुम्ही राज्य करताय आणि कुठून कुठून तुम्ही मलाई खायची एक जागा सोडली नाहीये. म्हणजे अक्षरशः एका विनोदात मी सांगितलं होतं की पैसे खाणारा एक सरकारी कार्यालयातला असा क्लास 3 गव्हर्नमेंट सर्वंट होता, तर तो ज्या टेबलला बसवेल तिथं पैसे खायचा, म्हणून शेवटी त्याची नियुक्ती केली गेली समुद्रावरच्या फक्त तो दिवसभरात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 लाटा मोजायच्या आणि त्याचं रजिस्टर मेंटेन करायचं. या महाशयांनी किनाऱ्यावर बसून लाटा नीट मोजता येत नाहीत म्हणून मला मध्ये एखादं बोटीचं घेऊन जाऊन तिथून मला त्या लाटा मोजण्याची परवानगी मिळावी असा अर्ज दिला. परवानगी देणाऱ्याला काही वाटलं नाही, त्यांनी ती परवानगी दिली आणि या महाशयांनी समुद्राच्या आतमध्ये थोडी बोट घेऊन जाऊन रोज तिथं कमाई चालू केली. इथून एकही बोट जायची परवानगी नाही आहे, कोणी गेलं तर त्याने मला हप्ता दिला पाहिजे. थोडक्यात खायचा माणूस म्हटला की तो कुठेही बसून काहीही करा, कितीही तुम्ही त्याला अटकाव करा, तो खातोच. अशा पद्धतीने गेली 60 वर्ष हे काँग्रेसी बगळे श्रीमंत होत गेलेत. श्रीमंत हा शब्दसुद्धा लाजावा, इतकी ती अमाप श्रीमंती यांच्याकडं, ड्यू टू सच टाईप ऑफ वोट बँक. आणि मग या सच्चर आयोगाच्या ह्या जर तरतुदी आजच्या युगामध्ये जर लागू केल्या तर मग बाकीच्या धर्मांनी काय घोडं मारलं हो? जे खरोखर अल्पसंख्याक आहेत त्यांना काही खिरापत नको का मिळायला? खिरापत शब्द मुद्दाम वापरतोय मी. सध्या चालू आहे ती खिरापत आहे, पण जर खरोखर जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी जर झटायचंच आहे असा विचार केला प्रशासनाने तर नक्कीच हा सगळा पैसा आणि या फॅसिलिटीज तिकडं डायव्हर्ट केल्या तरी चालू शकतील, कारण ते आजही अल्पसंख्याकच आहेत. सच्चर आयोगाच्या काही काही तरतुदी अतिशय भयानक आहेत.
आणि म्हणूनच सुज्ञ सुज्ञ नागरिक, सुज्ञ ॲडव्होकेट्स हे सुप्रीम कोर्टमध्ये रिट दाखल करून भांडतायत की सच्चर आयोग मे प्लीज बी स्टॉप्ड ॲट वन्स. त्याच्या तरतुदी आहेत तशा मान्य करण्यास ही मनाईचा हुकूम मिळवण्यात यावा, आम्हाला देण्यात यावा, असं त्यांनी राजिंदर सच्चर या दी देन रिटायर्ड हायकोर्ट जज यांच्या कमिटीने जो अहवाल दिला आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे आणि केलंच पाहिजे. मित्रांनो, अशा काही घातक तरतुदी आहेत की ज्या गजवा ए हिंद ही प्रक्रिया पूर्ण न होता सुद्धा हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला जगणं मुश्किल करतील अशाच तरतुदी मान्य करत गेलेली ही व्होट बँक आहे आणि त्यांच्यापुढं झुकत चाललेले हे नेते मंडळी आहेत. हे आपल्या या भारत देशाचं नक्कीच वाटोळं करण्यासारख्या तरतुदी आणत आहेत. आज गव्हर्नमेंट नाही आहे त्यांचं, पण फुल मेजॉरिटी सत्ताधारी पक्षाला पण मिळाली नाही आहे आणि म्हणून मग ते अनेक जागी उड्या मारत आहेत आणि अक्षरशः शोकांतिका आहे. अरे तुम्ही कोणत्या धर्मात जन्माला आला? लाल टोपी घालून तुम्ही संसद भवनमध्ये कोणाची बाजू घेता? अरे तुमच्या काही लोकांच्या बापाने फक्त भगव्या झेंड्याच्या खाली, या झेंड्याखाली सगळ्यांनी या म्हणून रान उठवलं होतं आणि तेच तुम्ही तिरंगा गळ्यात घालून सभांमध्ये मिरवताय. आपल्या बापाचेच जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही कधी ऐकले नाहीत, पाहिले नाहीत. शोकांतिका वाटते मला की काही मतांच्या गठ्ठ्यासाठी गठ्ठा मतदान व्हावं आणि आपल्या खुर्च्या टिकून राहाव्यात म्हणून तुम्ही या देशाला मातीत घालायला निघालायत. खरंच म्हणतात ना, राजकारणात लाज, लज्जा, शरम, अब्रू हे सगळं विकून गेलेली माणसंच तिथे टिकतात आणि खरंच हे पुराव्यानिशी हे सिद्ध करतायत. अरे ज्यांचा बाप काँग्रेसचे मी हात मिळवणी करील तेव्हा मी संपलेलो असेल, किंवा त्यांनी एक विचित्र शब्द वापरला जो रस्त्यावरती टाळ्या वाजवून जे उपजीविका करतात ना, तो शब्दही वापरला की काँग्रेस बरोबर युती करण्यासाठी मी काय त्या कॅटेगरीमधला आहे का? आणि मग हे बापाचे डायलॉग न आठवता तुम्ही जर त्यांच्या झेंड्याखाली जात असाल, हातमिळवणी करत असाल, तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. अरे जमत नसेल ना तर साध्या माणसाचं आयुष्य जगा, पण इतकी लाचारी नका न पत्करू. मित्रांनो, या सच्चर आयोगासाठी ज्या वकिलांनी याचिका दाखल केली आहे त्यांना मी करोडो कडक सॅल्यूट करतो. ज्या म्हणून तरतुदी ज्या स्वातंत्र्याच्या नंतर 3-5 वर्षात अल्पसंख्याकांना लागू केल्या होत्या त्या पूर्णपणे आता रद्दबातल ठरवल्याच पाहिजेत. ज्या पद्धतीने आपण आता ब्रिटिशांचे कायदे बदलले आहेत त्याच पद्धतीने आपल्याच गव्हर्नमेंटनी ज्या काही नको त्या चुका केल्या त्या सर्व या 5 वर्षात निस्तरल्याशिवाय हा खरोखर हिंदुस्तान म्हणवला जाणार नाही. भले हिंदू राष्ट्र घोषित हो किंवा न हो, पण जर आम्ही एखादा कायदा करू लागलो तेव्हा तुम्ही तो सेक्युलर शब्द दाखवायचा आणि मग इतर समाजाचं नुकसान होतं त्याच्याकडे डोळेझाक करायची, इतर धर्मियांचं नुकसान होतंय त्याच्याकडे काय डोळेझाक करायची. यू आर ऑन द 3rd नंबर इन द कॅटेगरी ऑफ हॅव्हिंग लँड ओनरशिप इन अवर इंडिया. कुठून आलं हे? हा नंबर इतका वर कसा आला तुमचा? बोलूयात याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये. जे काही आता रणकंदन माजलंय संसद भवनमध्ये त्याच्याविषयी बोलेन मी पुढच्याच व्हिडिओत. मित्रांनो, खूप सावधानतेने आपण राहिलं पाहिजे आणि ज्या तरतुदी भले त्या कोणत्याही धर्मियांच्या बाबतीत स्वातंत्र्य काळापासून 10 वर्षात बनलेल्या असोत त्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. धर्म कोणताही असो, इथं सर्वांना जगण्याचा जर अधिकार आहे. आम्ही जर सिक्युलॅरिझम आम्ही पाळत असू आणि तुम्ही जर फक्त कागदोपत्रीच भाईचारा जो आमच्याच बाजूने पाळला गेला पाहिजे अशा मताने जर स्वतःच्या तरतुदींना चिटकून बसणार असाल तर मात्र चिंगारी जरूर भडकेगी. जय हिंद, जय भारत.